नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात आलेला शनी अतिशय खास असणार आहे येणाऱ्या 2.5 वर्षासाठी. अर्थात या 10व्या स्थानामध्ये बरेचसे ग्रह एप्रिल महिन्यात आलेले आहेत, जसे की रवी आहे, आता शनी सांगितला त्याप्रमाणे बुध, शुक्र, राहू आणि नेपच्यून हे असे 6 ग्रह तुमच्या 10व्या स्थानात आलेले आहेत. अर्थात दशम स्थानासंदर्भामधले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी या संपूर्ण महिन्यामध्ये निश्चित करते. त्याचप्रमाणे तुमच्या राशीत भ्रमण करणारा मंगळ, जो की नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह आहे, हा सुद्धा द्वितीय स्थानामध्ये जाणार आहे. त्याचे सुद्धा प्रभाव परिणाम गेल्या 3-4 महिन्यात तुम्ही बघितले असते. या सर्व ग्रहांचे प्रभाव नेमके कशा प्रकारचे असतील, नेमकी तुमची मानसिकता कशा प्रकारची असेल, कोणत्या गोष्टी करायला हव्यात, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तो सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे शारीरिक स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे एप्रिल महिन्यामध्ये नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की दशमात भ्रमण करतो आहे आणि दिनांक 7 तारखेनंतर हा मार्गी होणार आहे. आतापर्यंत हा वक्री होता. याचमुळे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे मंगळ, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 3 तारखेनंतर हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय. खरं जर पाहायचं झालं तर जवळजवळ 16 डिसेंबरपासून हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या राशीतून द्वितीय स्थानापासून परत तुमच्या राशीत असाच थोडासा याचा खेळ चालू आहे. तर याचे सुद्धा प्रभाव परिणाम कसे असतील. खास करून जो शनी आहे, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, आता तो तुमच्या दशम स्थानामध्ये आलेला आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर गेल्या 3-4 महिन्यापासून तुम्ही आरोग्याच्या संदर्भातले बरेचसे त्रास सहन केलेले असतील. बरंचसं फिरणं वगैरे झालं असेल, धावपळ झालेली असेल, स्ट्रेस टेन्शन तुम्हाला जाणवलेलं असेल. काळजी करू नका. या महिन्यामध्ये जवळजवळ 4-5 तारखेनंतर या बऱ्याचशा गोष्टी नॉर्मल होणार आहे. म्हणजे खास करून तुमच्या आरोग्याच्या संदर्भातले जे त्रास आहेत, डोक्यावरचे जे स्ट्रेस टेन्शन आहे, हे बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होणार आहे. खास करून तुमच्या राशीला स्ट्रेस कसं घ्यायचं, कशा प्रकारे करायचं, हे काही जास्त ठाऊक नाही, कारण तुमच्या राशीला छोट्या मोठ्या गोष्टींचा स्ट्रेस टेन्शन हे येतच असतं. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही यामधून हळूहळू बाहेर पडत आहात आणि खास करून आरोग्याच्या संदर्भातले जे तुम्ही त्रास अनुभवलेले होते, ते सुद्धा आता मागे पडणार आहे. त्याच्यामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीच्या द्वितीय स्थानामध्ये मंगळ 3 तारखेनंतर येणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 13 तारखेनंतर हा जो शुक्र आहे तो मार्गस्थ होणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण तो करतो आणि लाभेश जो आहे मंगळ, हा द्वितीय स्थानात जाणार. एकंदरीत सांगायचं झालं आर्थिकदृष्ट्या हा संपूर्ण महिना तुमच्याकडे अतिशय चांगला असणार आहे. काळजी करू नका. गेल्या 2-3 महिन्यामध्ये जी का आर्थिक चणचण तुम्ही अनुभवलेली होती, ती या महिन्यामध्ये अजिबात नसणार आहे. तशी काय काळजी करू नका. जे तुम्ही कामं केलेली आहेत त्याची आवक तुम्हाला चांगली मिळेल, त्याचे रिस्पॉन्स चांगले मिळतील आणि नवनवीन जे याचे स्रोत आहे उद्यमाचे म्हणा किंवा पैशाचेच म्हणा, ते तुमच्यासमोर खुले होतील. फक्त एकच गोष्ट आहे, थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. बघा तुमच्या राशीच्या आवडीनिवडी आहेत या कायम बदलतच राहतात. म्हणजे अस्थिरता हीच काय ती स्थिर आहे तुमच्या राशीमध्ये. त्याच्यामुळे आवडीनिवडी बदलत राहतात आणि त्यान्वये खर्च सुद्धा जास्त होता. तर खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आणि मंगळ जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये येतो आहे, तो अर्थातच खर्च जास्त करवे. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्याच्या साधारणतः 14-15 तारखेनंतर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्हायला लागतील. आणि असं पण पाहायचं झालं तर शेअर मार्केटमधून तसे काही तोटे वगैरे अपेक्षित नाही आहे. काळजी करू नका. शेअर मार्केटमधून तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या अपेक्षेच्या आसपासच फायदे वगैरे मिळू शकते. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे, मार्गस्थ होणार आहे या महिन्याच्या 7 तारखेनंतर, जी की खूप चांगली गोष्ट. म्हणजे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. तुमच्या वयापेक्षा जी लहान मंडळी आहेत घरामध्ये, त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तसा काही जाणवणार नाही, परंतु जे गृहसौख्य म्हणतो ते बरंचसं तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेल. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की दशमात भ्रमण करतो आहे, आत्ता साधारण 13 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. तर लव्ह लाईफमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज वगैरे तुम्ही बघितलेले असतीलच. काळजी करू नका. या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुमच्या दोघांमध्ये चांगल्या प्रकारचे हार्मोनी दिसून येईल. मात्र इथे एक गोष्ट आहे, ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास वगैरे दिसून येतील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा जो महिना आहे तो बराचसा व्यवस्थित जाईल. मात्र तुम्हाला प्रयत्न करणं, एफर्ट देणं गरजेचं राहील आणि त्या अनुरूप तुम्हाला त्याच्या संधीसुद्धा मिळू शकते. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांच्याकरता
वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आता हा जो आरोग्याचा त्रास आहे, हा दूरगामी काय आरोग्याचा त्रास नसणार आहे. फक्त वैवाहिक जोडीदाराला लागणं, कापणं, खरचटणं असे छोटे-मोठे त्रास वगैरे दिसून येते, परंतु ते दिसतील ते मात्र नक्की. मात्र तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये जे सामंजस्य आहे ते खूप चांगलं दिसून येईल आणि वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात संभवतो. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, या महिन्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं करिअर. कारण करिअरच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा घडामोडी तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित दिसून येणार आहे. कारण लक्षात घ्या, जो शनी आहे हा शनी तुमच्या 10व्या स्थानात आलेला आहे. दशमस्थ जो शनी आहे हा कशा प्रकारे येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये तुमच्या राशीवरती परिणाम करणार आहे या संदर्भातले स्वतंत्र व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. जरूर तुम्ही ते पाहू शकता आणि त्या संदर्भातले बरीचशी आयडिया तुम्हाला येऊ शकते. या महिन्यामध्ये सांगायचं झालं तर तयार राहा मोठा काहीतरी तुमच्या जीवनाला दिशा देण्याबद्दल. कारण या महिन्यामध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळू शकते, चांगल्या संधी वगैरे मिळू शकते. जीवनामध्ये जर काही मोठं करायचं असेल तर अर्थातच त्याला करावे लागणारे प्रयत्न सुद्धा हे तेवढेच जबरदस्त आणि मोठे असायला हवेत. खरं तर तुमची जी रास आहे ही थोडीशी मेहनत करण्याबद्दल म्हणजे शारीरिक मेहनतीच्या बाबतीत थोडीशी मागे येते. म्हणजे जास्त शारीरिक मेहनत घेतली तशी करत नाही तुम्ही आणि समजा ती घेतली गेली तर लवकर तुम्ही मलूल होता, थकून जाता. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मनामध्ये थोडीशी तशा प्रकारे जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा बाळगा की आपल्याला एखादी गोष्ट मोठी असेल, आपली स्वप्न मोठी असेल तर अर्थात त्याकरता लागणारे प्रयत्न सुद्धा हे जबरदस्त असायला हवे आणि त्या संदर्भात स्वतःचं असं काही शेड्यूल तयार करा जेणेकरून त्याच्यावर तुम्ही इम्प्लिमेंट करू शकाल. लक्षात घ्या, भाग्याची साथ तुम्हाला त्या संदर्भामध्ये उत्तम लाभे. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला त्या संदर्भातले संधी सुद्धा येऊ शकतील. कोणती संधी घ्यायची, कोणती नाकारायची, कशा प्रकारे एखाद्या संधीचं सोनं करायचं याचं संपूर्ण परिपाठ किंवा याचा संपूर्ण शेड्यूल तुमच्याकडे तयार असायला हवं आणि मग तुम्ही त्यासाठी कामाला लागा. अर्थात यासाठी थोडासा वेळ लागू शकेल कारण शनी जो दशमात आहे हा थोडा वेळ घेईल, परंतु जे काही तुम्ही करा हे अगदी जबरदस्त असेल. पुढे जाऊन तुम्हाला त्याचे आउटपुट सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे मिळतील. तर या संदर्भात काळजी करू नका. अर्थात तुमच्या दशम स्थानामध्ये बाकीचे सुद्धा ग्रह आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे रवी, राहू, बुध, शुक्र, नेपच्यून हे बरेचसे ग्रह आहेत. परंतु काळजी करू नका, हा संपूर्ण जो महिना आहे हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण तुम्हाला काही संधी निश्चित देऊ शकेल. त्यामुळे या संदर्भात कामाला लागा, मनाची तयारी करा, गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की जे ग्रहयोग आहेत, ग्रहयोगाचे नेमके प्रभाव परिणाम कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि राहूची युती तुमच्या 10व्या स्थानात होणार आहे. लक्षात घ्या, कार्यक्षेत्र संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना या दरम्यान घडू शकतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर नीट विचार करून ट्रेड करा. गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होऊ शकतील. दिनांक 4 तारखेला बुध आणि राहूची युती सुद्धा तुमच्या 10व्या स्थानात होणार आहे. तर खास करून कार्यक्षेत्र संदर्भातले कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या दरम्यान साधारण तुम्हाला असे काय निर्णय घ्यावे लागतील ते बऱ्याच प्रमाणात ट्रिकी असू शकतील. म्हणजे तुम्हाला प्रलोभन वाटू शकतील किंवा तुम्ही त्याच्यात कन्फर्म नसाल. कुठल्याही प्रकारचे निर्णय घ्यायचे असेल तर ते फक्त आणि फक्त तुम्हाला वाटतंय म्हणून घेऊ नका. त्यामधले जे काय लुक सोल्स असतील म्हणजे जे काय चढाव उतार असतील आणि अशा गोष्टी की ज्या तुम्हाला फक्त आणि फक्त नशिबावरती ठेवू नका. कारण लक्षात घ्या, 10व्या सालात भ्रमण करणारा शनी आहे हा तुमच्याकडून मेहनत जबरदस्त करून घेणार आहे. या अन्वये जे तुम्हाला वाटतं, जे तुम्हाला अनुकूल आहे, जे तुम्हाला आवडतं, ज्यासाठी तुम्ही तयार आहात, जो तुमचा गोल आहे त्या संदर्भात थोडी काळजी घ्या. त्या संदर्भातच तुमचे निर्णय अपेक्षित आहेत. याचप्रमाणे दिनांक 5 तारखेला मंगळ आणि शनीची त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. 10व्या स्थानात भ्रमण करणारा शनी आणि द्वितीयात भ्रमण करणारा मंगळ हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. या दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले चांगले काही अनुभव तुम्हाला मिळू शकतील. जे तुमचे वरिष्ठ आहेत किंवा सहकर्मी आहेत तुम्ही त्याच्याकडे तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्यामधून तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. नवनवीन ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या सकारात्मक असतील. दिनांक 7 तारखेला शुक्र आणि शनीची युती होणार. लक्षात घ्या, ही जी शुक्र शनीची युती ही तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून तुमच्या राशीला दोन्ही ग्रह ते शुभफलदायी राहतील. म्हणजेच जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण सकारात्मक घटना घडामोडी मिळू शकतील, असू शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. आता सगळ्यात महत्त्वाचा ग्रहयोग म्हणजे दिनांक 24 तारखेला होणारा शनी आणि राहूची युती. अर्थात ही जी युती आहे ही युती फारच महत्त्वाची आहे सगळ्या बाजूने. या युतीमध्ये दोन्ही प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. तुमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानं येऊ शकतात. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठलं आव्हान स्वीकारायचं, कुठलं नाकारायचं, कुठली संधी स्वीकारायची, कुठल्या गोष्टी करायच्या हे सर्वस्वी जो
प्रश्न हा तुमच्यावरती राहील. अशा गोष्टींचा स्वीकार करा. अशा गोष्टीचं आव्हान पेला की जे तुम्ही पेलवू शकता. उगाच एखाद्या गोष्टीच्या फायद्याकडे जाऊन, भावनेच्या आधारे जाऊन निर्णय घेऊ नका. थोडासा व्यवहारी दृष्टिकोनसुद्धा ठेवणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून घेतलेला निर्णय हा तुमच्यासाठी योग्य असेल. कारण हा जो घेतलेला निर्णय आहे, हा निर्णय येणाऱ्या काही वर्ष तुम्हाला त्याच्या संदर्भात जर का तुम्ही व्यवस्थित घेतलेला असेल तर त्याचे लाभसुद्धा चांगले मिळतील. जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की जर काय मोठं करून दाखवायचं असेल तर त्याकरता करावे लागणारे प्रयत्न हे सुद्धा तेवढेच मोठे असायला हवे आणि त्या संदर्भातला विचारसुद्धा तेवढाच सखोल असायला हवा. या संदर्भात काळजी घ्या, ही गोष्ट थोडी महत्त्व होणार आहे. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती आहे दिनांक 12 तारखेला, हनुमान जयंतीचा दिवस आहे आणि जी अमावास्या आहे ती 27 तारखेला आहे तुमच्या लाभ स्थानामध्ये. अमावास्या पौर्णिमेला भावनातीत होऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. मात्र एक गोष्ट निश्चित की या महिन्यापासून बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल होणार आहेत आणि कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वपूर्ण बदलाव तुमच्या समोर येणार आहे. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचं एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.